नमस्कार मित्रांनो. तर ज्यांना पण XUV700 ही पेट्रोलमध्ये घ्यायची आहे आणि ते कन्फ्यूज आहेत की त्याचा ॲव्हरेज हा किती असेल आणि आपल्याला फ्युअल इकॉनॉमी किती मिळेल, तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर माझी देखील XUV700 पेट्रोल आहे, ऑटोमॅटिक. आणि मी ही गाडी मुंबई ते कोकण 25 डिसेंबरच्या दरम्यान ड्राईव्ह केली होती. आणि सगळ्यांना माहिती आहे की 25 डिसेंबरला मॅक्झिमम लोक हे कोकणात जातात, गोव्याला जातात. त्यामुळे सगळे रूट जाम होते. म्हणजे पूर्ण एक्सप्रेस हायवे पकडा किंवा मुंबई गोवा रोड पकडा, सगळे एक्सप्रेस हायवे जाम होते. आणि त्या कंडिशनमध्ये आपल्या गाडीने किती ॲव्हरेज दिला हे आज आपण चेक करूया. आणि प्लस मी येताना देखील संडे असल्यामुळे पुन्हा परत मला खंडाळा घाटा जाम भेटला हा ट्रॅफिकमध्ये. तर ट्रॅफिक आणि एमटी रोड्स हे इन्क्लूड करून XUV700 पेट्रोल ऑटोमॅटिक किती ॲव्हरेज येते हे आज आपण चेक करूया. चला तर मग. तर आता आपण बघूया आपल्या XUV700ने या मुंबई ते गोवा ह्या रोडमध्ये आणि आपल्या ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये किती ॲव्हरेज दिलं आहे. त्यामध्ये आपली ट्रॅफिक देखील इन्क्लूड आहे आणि आपले हायवे थोडा मुंबई गोवाचा एक एमटी पॅच देखील आम्हाला भेटला होता, तो देखील इन्क्लूड आहे. तर आपण ते चेक करूया की आपल्या गाडीने किती ॲव्हरेज दिला आहे तो. तर हेवी म्हणजे एक्स्ट्रीम ट्रॅफिक, जिकडे म्हणजे लिटरली गाड्या थांबून चालत होत्या, ते आणि एक एमटी पॅच असे इन्क्लूड करून टोटल म्हणजे ओव्हरऑल मला गाडीने ॲव्हरेज दिला 11चा. आणि ही आहे आपली पेट्रोल ऑटोमॅटिक. तर असं काही नाही आहे की पेट्रोल गाडी ही तुम्हाला सिंगल डिजिटच ॲव्हरेज देईल. हां, जर तुमची गाडी कंटिन्युअसली जर ट्रॅफिक मोडमध्ये चालत असेल तर होऊ शकतं की तुम्हाला ॲव्हरेज 8 किंवा 9चा मिळेल. पण मिक्स कंडिशनमध्ये म्हणजे ट्रॅफिक प्लस हायवे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा 11चा ॲव्हरेज मिळतो. आणि जर काही ठिकाणी तर मला मुंबई गोवा रोडवरती जिकडे एमटी पॅच होते तिकडे मला 13चा ॲव्हरेज देखील या गाडीने दिलेला आहे. जर तुम्हाला XUV700 ही पेट्रोल ऑटोमॅटिक घ्यायची असेल किंवा पेट्रोल मॅन्युअल घ्यायची असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता. आणि तुम्ही जर एक्सपेक्ट कराल की गाडीचा ॲव्हरेज हा 15, 16, 17 मिळाला पाहिजे, तर ते ह्याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे. कारण हे 2 लिटरचं इंजिन आहे आणि 2 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला नेहमी परफॉर्मन्स मिळतो. ही एक परफॉर्मन्स ओरिएंटेड कार आहे, ही ॲव्हरेज ओरिएंटेड कार नाही आहे. ज्यांना परफॉर्मन्स हवा आहे गाडीमध्ये, हायवेला रन करताना तुम्हाला एक ड्रायव्हिंगचं फील हवं आहे, त्यांच्यासाठी ही गाडी बनवलेली आहे. तर 11, 12, 13 हा ॲव्हरेज ह्या गाडीसाठी डिसेंट ॲव्हरेज आहे. तर असेच काही व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.